चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी संपूर्ण अंकगणित की ज्यामध्ये भागाकार हा घटक आज आपण या ठिकाणी शिकणार आहोत आणि या ठिकाणी आपण सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून अंकगणित शिकणार आहोत की ज्यामध्ये स्कॉलरशिप झाले, नवोदय झाले, तर सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक तसेच राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी अंकगणित शिकणार आहोत आणि अतिशय बेसिकपासून शिकणार आहोत. जसे की लहान मूल जन्माला आल्यानंतर आणि स्टेप बाय स्टेप चालायला शिकते, ह्या पद्धतीमध्ये आज तुम्ही या ठिकाणी 0 असाल तरी पण तुम्ही अंकगणितमध्ये परफेक्ट व्हाल, ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. चला, सोबत वही आणि नोटबुक घेऊन बसा आणि प्रत्येक उदाहरण या ठिकाणी लिहून घ्या. चला, तर यामध्ये सुरुवातीला सांगता येते बघा, एक्झाम्पल नंबर 1 30/5. बघा, भागाकारामध्ये जर म्हटलं तर या चिन्हाचा वापर करतात आणि ह्या चिन्हाला म्हणावायचे असते भागाकाराचे चिन्ह. बघा, मग ह्यामध्ये जर म्हटलं तर आपण 30ला भागत आहोत, 5 ने भागत आहोत. मग ज्या संख्येला भागतोय आपण, बघा ज्या संख्येला भागतोय त्याला भाज्य म्हणावे. म्हणजे याला आपण काय करतोय, विभाजित करत आहोत, याला भाज्य किंवा विभाज्य म्हणावे. ज्या संख्येने भागतोय त्या संख्येला भाजक किंवा विभाजक म्हणावे आणि जे आपलं उत्तर येते त्याला भागाकार म्हणावा. आता या ठिकाणी जर म्हटलं तर काय करतो आपण, 30ला भागतोय म्हणजे ते आहे भाज्य किंवा विभाजक, 5 ने भागतोय म्हणजे ते भाजक किंवा विभाजक आणि उत्तर येते बघा 6, म्हणजेच भागाकार किती येते 6. तर आणखी थोडंसं एक बेसिक लक्षात घेऊयात. बघा, आता आपल्याला भागाकार कसा करावा याचा असतो, तर भागाकार आपण या मांडणीमध्ये पण करू शकतोय किंवा या मांडणीमध्ये. बघा, 30ला भागत आहोत, 5 ने भागत आहोत. मग 5 ने भागत आहोत तर भाग कसा द्यावा याचा, 5चा पाढा 30 येईपर्यंत म्हणत जावे. मग 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 6 20, 5 5 25 आणि 5 सखे 30. बघा, 5 सखे 30 म्हणजे भाग गेला बघा 6चा आणि मग इथं मायनस 30 मधून 30 जातात 0, म्हणजे या ठिकाणी उत्तर काय येते बघा 6. भागाकार काय येते 6. एक्झाम्पल नंबर बघा, या ठिकाणी आपण आत्ताच पाहिलं 30 आहे भाज्य, 5 आहे भाजक आणि 6 येते भागाकार. नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते बघा आपल्याला 36/4. आता परत या ठिकाणी अशा मांडणीमध्ये 36/4 म्हणजे 36ला 4 ने भागत आहोत. मग 36 येईपर्यंत 4चा टेबल पाडा म्हणत जा. बघा, मग 4 9 36 किती येते बघा, 4 9 36. ओके, 36 येईपर्यंत 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 सखे 24, 4 7 28, 4 8 32 आणि 4 9 36 म्हणजे किती 9 येते. मग 36 6 मधून 6 जातात 0, 3 मधून 3 जातात 0, बरोबर आहे. म्हणजे भागाकार किती येते या ठिकाणी 9चा. थोडक्यात काय करतोय आपण, तर ती संख्या येईपर्यंत टेबल किंवा पाढा म्हणतोय. बघा, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. आता या ठिकाणी आपण शॉर्टमध्ये बघा 36 येईपर्यंत 4चा पाढा म्हणजे 4 9 36. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये काय सांगतात, 45/5 म्हणजे 45 येईपर्यंत 5चा टेबल म्हणूयात म्हणजे 5 9 45, बरोबर आहे. 5 9 45. बघा, ज्या लोकांचं अतिशय बेसिक आहे, बघा अतिशय बेसिक आहे त्यांनी एकदा लक्षात घ्या. काय करतो आपण, ह्या मांडणीमध्ये या चिन्हामध्ये ज्या संख्येला भागतोय ती इथे लिहितो, म्हणजे भाज्य किंवा विभाज्य 45ला भागतोय म्हणून इथे लिहितोय आणि 5 ने भागतोय म्हणजे ज्या संख्येने भागतोय 5 ने भागतोय हे आपल्याला काय विभाजक किंवा भाजक आहे या ठिकाणी. आणि मग 45 येईपर्यंत 5चा टेबल म्हणत जाऊया. बघा, मग 5 9 45 काय येतात बघा, मग 9चा भाग जाते, 45 मधून 45 जातात 0. इथे शॉर्टमध्ये लिहूयात 5 9 45. नेक्स्ट मध्ये 63/9. आता सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. आता शॉर्टमध्ये घेऊया. बघा, 9 7 63 म्हणजे कितीचा जाते बघा, भाग जाते 9चा, सॉरी 7चा.
भागाकार किती आहेत या ठिकाणी 7चा 63 येईपर्यंत आपण 9चा टेबल म्हणत आहोत. बघा नेक्स्ट मध्ये घेऊया 56 भागीला 8. मग 56 येईपर्यंत 8चा टेबल म्हणा. बघा मग 8 7 56 म्हणजे या ठिकाणी भाग जाते बघा 7चा. चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा समोर सांगतायत आपल्याला 1236 1236 भागीला 4. बघा आता या ठिकाणी अतिशय बेसिक घेणार आहोत म्हणजे आपल्याला या चिन्हाचा वापर करूनच घ्यावा लागेल. बघा 1236 मग ह्याला कितीने भागतोय बघा 4 ने भागतोय. मग सुरुवातीला आपल्याला एकाच अंकाला भागावयाचे. बघा एकाच अंकाला भागावयाचे पण एका अंकाला भाग जातोय का एकला 4 1 पेक्षा मोठे आहे भाग जात नाही म्हणून आपण काय केलं इथं पहिले 0 घेतलं. इथं काय केलं आपण पहिले 0 घेतलं. आता त्याच्यासोबत दुसरा अंक घेऊया आणि मग एकूणात झाले बघा 12 तयार. आता 12 येईपर्यंत 4चा टेबल म्हणा. मग 4 3 12 4 त्रिक 12 3चा भाग जाते बरोबर आहे. मग आता 12 मधून 12 गेले इथं मायनस करूया. 12 मधून 12 वजा केले राहतात बघा 0 0. आता वरचा एकच अंक घ्यावायचा. कधी पण वरचा एकच अंक घ्यावायचा. वरचा अंक घेतला या ठिकाणी 3 पण हा 3 काय झाला 4 पेक्षा लहान आहे. 3ला भाग जात नाही म्हणून इथं पहिले 0 दिलं बरोबर आहे. भाग गेला तर ठीक नाही गेला तर पहिले 0 द्या आणि मग समोरील अंक 6 घेतला बरोबर आहे. मग आता या ठिकाणी 36 झाले. 36ला भाग जाते मग 4 9 36 बघा कितीचा जाते या ठिकाणी भाग 9चा. 4 9 36 मग 36 मधून 36 मायनस करूयात या ठिकाणी राहतात बघा 0 0 म्हणून या ठिकाणी आपला भागाकार काय आहे ते बघा. हा भागाकार 0309 म्हणजेच आधीचा 0 नाही लिहिला तरी चालते. ऍक्च्युअल उत्तर आहे बघा 309 बरोबर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. 2432 भागीला 8. मग याला बघा आता ऍक्च्युअल बेसिक उदाहरण आहेत आपल्याला चिन्हाचाच वापर करावा लागेल आणि एकदा तुमचं परफेक्ट झालं तर तुम्ही इथे शॉर्टमध्ये पण करू शकता बरोबर आहे. म्हणजेच काय 2432 आणि भागीला 8. आता परत एकदा भागाकार करताना पहिले एकच अंक घ्या 2. मग 2ला 8ने भाग जातोय का नाही. मग 2 हे 8 पेक्षा लहान आहे भाग जात नाही म्हणून काय करतोय आपण तर दुसरा जर एक अंक घेतल्या भाग गेला तर द्या आणि जो भागाकार येईल तो वरती. पण जर नसेल जात तर दुसरा अंक घेण्यापूर्वी वरती पहिले एक 0 द्या आणि आता दुसरा अंक घ्या. मग होतात या ठिकाणी 24 तयार. आता 24ला 8ने भाग जातोय म्हणजे 8 त्रिक 24 3चा भाग जातोय आणि मग 24 मधून 24 मायनस करा उत्तर येते 0 0. मग समोरील फक्त एक अंक खाली घ्या. मग घेतला 3 पण या 3ला भाग जाते का 8ने नाही जात. एक अंक खाली घेतला तर भाग जात असेल तर भाग द्या अन्यथा एक 0 वरती द्या आणि मग समोरील अंक घ्या. मग समोरील अंक येते बघा 32. मग आता या 32ला 8ने भाग जाते मग 8 चोके 32 बरोबर आहे. कितीचा भाग जाते 4चा. या ठिकाणी मायनस 32 मायनस 32 0 म्हणजे भागाकार येते बघा 304. बघा ज्यावेळी तुमची प्रॅक्टिस होणार त्यावेळी तुम्ही शॉर्ट इथेही सोडू शकता. बघा 8 3 24. आता समोरील एक अंक 3 पण 3ला भाग जात नाही म्हणून पहिले इथे 0 द्या आणि मग आता समोरचाही अंक 2 घ्या. मग होतात बघा 32. 8 चुके 32. पण ह्यासाठी तुमच्या इथं प्रॅक्टिस चांगली होऊ द्या बरोबर आहे. आणखी एक वरचं उदाहरण इथं शॉर्टमध्ये सोडून घेऊया. बघा आता तुम्हाला 1236ला 4ने भाग द्यायचा. मग सुरुवातीचा 0 नाही लिहिलं तरी चालते बरोबर आहे किंवा लिहून द्या. एक अंक घेतला 1 भाग जात नाही 4ने मग आपण दुसरा अंक घेतला मग झाले 12. मग 4 त्रिक 12 4 त्रिक 12. समोरील अंक एकच घेतला 3. ह्या 3ला 4ने भाग जात नाही मग इथं 0 दिलं. आता समोरील अंक 6 घेतला मग होतात बघा 36 आणि 4 9
36 बरोबर आहे. म्हणजे उत्तर येते या ठिकाणी 309. चला तर नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. मग सांगता येते बघा 12 12 12 म्हणजेच थोडक्यात सांगता येतात बघा 1,21,212 1,21,212 भागीला 12. आणि आता स्टेप बाय स्टेप बघा बऱ्याच लोकांचं उत्तर काय आहे शॉर्टमध्ये 111 येते बरोबर आहे, पण हे चुकते. या ठिकाणी काय फक्त आपलं बेसिक नॉलेज कमकुवत असल्यामुळे, नाहीतर हे उदाहरण तर सर्वांना येणारच आहे ना. ह्यासाठी मी तुम्हाला म्हणतोय बघा जसं एक लहान मूल जन्मल्यानंतर फक्त ते हात आणि पाय हलवू शकते, चालू शकत नाही, पण तेच लहान मूल स्टेप बाय स्टेप रिंगायला शिकते, स्टेप बाय स्टेप उठून बसायला शिकते, स्टेप बाय स्टेप चालायला शिकते आणि स्टेप बाय स्टेप ऑलिम्पिकमध्ये धावून ते प्रथम क्रमांकाचं बक्षीससुद्धा आणू शकते. पण ह्यासाठी त्याला काय करावं लागेल, प्रत्येक पायरी ही त्याला स्टेप बाय स्टेप चढावी लागेल. त्याच पद्धतीत जर आपण गणित शिकाल तर सर्वात सोपा आउट ऑफ स्कोर देणारा गणित हा विषय आहे. त्यासाठी फक्त तुमचं बेसिक क्लिअर असणं महत्त्वाचं आहे. चला तर हे 111 उत्तर न येता भागाकार न येता काय येतोय बघूया. बघा मग आता या ठिकाणी आपण ह्या चिन्हामध्ये लिहूया बरोबर आहे. बेसिकसाठी चिन्ह महत्त्वाचं काय येते बघा 12 12 12 म्हणजे थोडक्यात 1,21,212 भागीला 12. आता भागाकार करताना कधी पण एक अंक घ्यावा याचा, मग एक अंक हा एकच आहे, मग 1ला 12ने भाग जातोय का नाही. एक म्हणजे पहिला अंक म्हणतोय आपण, भागाकार करताना डावीकडून उजवीकडे जातोय भाग देत. ही पण महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, भाग देत डावीकडून उजवीकडे जातोय, पण जर गुणाकार असेल तर उजवीकडून डावीकडे येतोय. हे स्टेप बाय स्टेप हे पण लक्षात घ्या बरोबर आहे. मग आता या ठिकाणी एक अंक घेतला, 1ला भाग जात नव्हता म्हणून पहिले इथं 0 दिलं, मग घेतला दुसरा अंक आणि मग झाले त्या 12. आता या 12ला 12ने भाग जातोय का तर जातोय बघा 12 एके 12 12 एके 12. मग आता या 12 मधून 12 वजा करूया, उत्तर येते बघा 0 0 बरोबर आहे. आता समोरील अंक घेतला, समोरील अंक 1 खाली घेतला, समोरील अंक घेता क्षणी भाग जात असेल तर द्या, पण जर नसेल जात तर इथे पहिले 0 द्या आणि मग समोरील अंक घ्या जो असेल तो 12. मग आता सांगा बरं 12 एके 12, मग परत 12 मधून 12 गेले 0 0 बरोबर आहे. आता समोरील अंक घ्या 1, समोरील अंक घेतला तर घेता क्षणी भाग जात असेल तर द्या, पण जर भाग जात नसेल तर पहिले 0 द्या आणि समोरील अंक घ्या 12. आता 12 एके 12 बरोबर आहे आणि या 12 मधून 12 जातात राहतात 0 0. म्हणजे आपलं उत्तर काय आहे ते बघा या ठिकाणी, तर आधीचं 0 नाही लिहिलं तरी चालते किंवा लिहिलं तरी चालते बरोबर आहे. मग उत्तर येते बघा 10,101. बेसिक नॉलेज आपलं महत्त्वाचं आहे. काय आलं या ठिकाणी उत्तर बघा 10,101. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते बघा 45,236 भागीला 4. मग परत या ठिकाणी घेऊया बघा, ज्या बेसिक मधून शिकायचं ना तर त्या गोष्टी आपण परफेक्टच शिकूया, म्हणजे समोर तुम्ही कशाही पद्धतीमध्ये गणित करू शकता. बघा 45,236 भागीला 4. आता सुरुवातीला पहिला अंक भाग जातोय का जातोय, मग जातोय तर देऊयात ना 4 एके 4, 4 मधून 4 गेले 0 बरोबर आहे. आता समोरील अंक घेतला 5, ह्या 5ला 4ने भाग जातोय का जातोय बघा 4 एके 4. आता 5 मधून 4 वजा केले खाली राहतोय बघा 1, परत समोरील अंक घेऊया 2, मग 4 त्रिक 12, 3चा भाग गेला म्हणजेच या 12 मधून 12 मायनस केले राहतात बघा 0. आता समोरील अंक घ्या 3,
मग या 3ला खाली घेतल्यावर 4ने भाग जातोय का? नाही जात. मग वरील अंक खाली आल्यानंतर भाग जात असेल तर लगेच द्या, नसेल जात तर पहिले 0 या भागाकारात आणि मग समोरील अंक घ्या 6. आता 4ने भाग जातोय, 4 9 36 आणि 36 मधून 36 गेले 0. मग इथं जर बाकी 0 येत असेल तर ही संख्या पूर्ण विभाज्य आहे असं या ठिकाणी म्हटले जाते. म्हणजे 45,236 हे पूर्णतः 4ने विभाजित आहे. आणि मग उत्तर काय आहे ते बघा, 11,309 या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे. चला नेक्स्ट मध्ये घेऊयात, उत्तर लिहून घ्या 11,309. नेक्स्ट एक्झाम्पल सांगते बघा, x भागिला 7 बरोबर 8 तर x बरोबर किती? बघा ह्यापूर्वी पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं, हे जर बरोबर चिन्ह असेल तर ह्या साईडला भागाकार असेल, बघा भागाकार असेल तर ह्या साईडला गेल्यानंतर चिन्हामध्ये बदल होते गुणाकार. म्हणजे थोडक्यात पलीकडून गुणाकार असेल तर या साईडला आल्यानंतर होते बघा भागाकार. थोडक्यात चिन्हामध्ये बदल कसे होतात, गुणाकार आणि भागाकार यांच्यामध्ये आपापसात बदल होतात. गुणाकाराचा भागाकार आणि भागाकाराचा गुणाकार. पण केव्हा बघा, तो चिन्ह जर बरोबर चिन्हाच्या डावीकडून उजवीकडे जात असेल तर भागाकाराचा गुणाकार होते आणि गुणाकाराचा भागाकार होते, बरोबर आहे. पण जर उजवीकडे भागाकार असेल तर डावीकडे आल्यानंतर गुणाकार होते. स्टेप बाय स्टेप अल्टरनेट लक्षात असू द्या. मग आता आपण समीकरणे काही घेतलेले आहेत आणि एक समीकरणे घटक पण आपण स्पेशल शिकणार आहोत मित्रांनो. पण तत्पूर्वी एक बेसिक नॉलेज म्हणून या ठिकाणी लक्षात घेऊया. बघा ह्या ठिकाणी काय आहे, x भागिला 7 बरोबर 8 आणि या x ला आपण म्हणतोय बघा चल आणि या 7 ला आपण म्हणतोय बघा स्थिरांक म्हणजे स्थिर अंक. थोडक्यात काय, जर दिलेल्या समीकरणांमध्ये चल असतील म्हणजे मग ते ABCD चे अक्षरे असतील किंवा अ ब क अ आ इ चे अक्षरे असतील त्याला म्हणतोय आपण चल. आणि मग ह्या ठिकाणी काय करणार, आपल्याला चल म्हणजे x याच ठिकाणी ठेवायचे आणि समोरील 8 जसे आहेत तसे, म्हणजे आपण संख्या बरोबर चिन्हाच्या कुठल्याही एका साईडला घेतोय आणि ABCD चे अक्षरे म्हणजे चल एका साईडला ठेवतोय. म्हणून हे जे बरोबर चिन्हाच्या डाव्या हाताला x आहे ना, चल आहे ना, तर इथंच राहू द्या. पण फक्त 7 समोर घेऊन जा, बरोबर आहे. फक्त 7 समोर घेऊन जा. मग 7 पूर्वी कोणतं चिन्ह आहे इथं, भागाकाराचे, मग ते चिन्हासह समोर जाणार. मग ह्या भागाकाराचे बरोबर चिन्हाच्या भागाकार चिन्ह हे डाव्या साईडला आहे, बरोबर चिन्हाच्या बाजू बदलून 7 सोबत जर बरोबर चिन्हाच्या उजव्या साईडला जात असेल तर या भागाकाराचा होते बघा गुणाकार आणि 7 जसे आहेत तसे. मग x बरोबर 7 8 56. उत्तर काय आहे बघा 56. आणि मग बघा x च्या जागेवर जर आपण 56 लिहिले, बरोबर आहे, भागीला आणि 7 ची किंमत जी आहे ती म्हणजेच काय आहे बघा उत्तर या ठिकाणी 7 8 56, बरोबर आहे. म्हणजे x बरोबर किती येतात 56. चला तर नेक्स्ट मध्ये घेऊया. म्हणून या ठिकाणी x बरोबर 56 उत्तर आलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते बघा, x भागिला 5 बरोबर 7 तर x बरोबर किती? मग या ठिकाणी बघा, म्हणून x बरोबर समोरील 7 जसे आहेत तसे, फक्त हे 5 पूर्वी चिन्ह आहे भागाकाराचं, म्हणजे 5 सोबत 5 ला क्रिया काय करायची तर x ला भागावयाचे. मग आपण काय करूया तर भागीला 5 बरोबर चिन्हाच्या उजवीकडून गेल्यानंतर भागीलाचे होणार गुणिला 5 जसे आहे तसे. म्हणून x बरोबर 5 7 35. म्हणून x बरोबर या ठिकाणी उत्तर येत आहे बघा 35. x ची किंमत येत आहे 35. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा 45 भागीला x तर 45 भागीला x बरोबर 9
तर एक्स बरोबर किती. आता स्टेप बाय स्टेप बघा. आता आपल्याला या साईडला हे जे चल आहे का, तो एक तर चल ह्या साईडला घेऊन जावं लागेल किंवा 45 त्या साईडला घेऊन जावे लागते. बरोबर आहे. म्हणजे आपण काय करतोय, संख्या एका साईडला घेतोय आणि चल एका साईडला घेतोय. मग आपण सुरुवातीला काय करूया, तर हे 45 ह्या ठिकाणी जसे आहे तसे राहू देऊया. समोरील 9 पण जसे आहे तसे राहू देऊया. फक्त काय करत आहोत आपण, x हे 45 ला भागाकारात आहे, बाजू बदलून उजव्या बाजूला आल्यानंतर काय होणार, तर x इथं काय जाणार समोर बघा, भागीला x समोर गेले तर एक भागीलाचे झाले बघा गुणिला आणि x जे आहे ते x जे आहे ते. आता हे जे x आहे बरोबर चिन्हाच्या उजवीकडेच राहू देऊया. फक्त ह्या 45 ला बघा, 45 ला हे जे x सोबत गुणाकारातील 9 आहे, बाजू बदलून मागे आल्यानंतर काय होणार बघा, तर ते भागाकारात जाणार. बाजू बदलून मागे आल्यानंतर काय होणार बघा, म्हणजे थोडक्यात काय, पहिले आपण काय केलं, फक्त भागीला x बरोबर चिन्हाच्या डावीकडून उजवीकडे नेले. बघा, भागीला x बरोबर चिन्हाच्या डावीकडून उजवीकडे नेले गुणिला x झाले. म्हणजे हे आपापसात x आणि 9 एकमेकाला कशात आहेत, गुणाकारात आहे. मग आता आपापसात एकमेकाला गुणाकारात आहे. आता x ला उजवीकडेच ठेवूया, मग 9 ला मात्र डावीकडे आणूया. 9 ला मात्र डावीकडे बरोबर चिन्हाच्या डावीकडे. मग आता गुणाकाराचा इथं काय झाला, भागाकार. 9 जसे आहेत तसे. म्हणून x बरोबर काय येते बघा, 45 भागीला 9. 45 येईपर्यंत 9चा पाढा म्हणा, टेबल म्हणा, म्हणजे 9 45. म्हणून x बरोबर काय येते या ठिकाणी आपल्याला 5. म्हणून सांगता येते बघा, x बरोबर 5. म्हणजे x च्या जागेवर जर 5 टाकले तर 5 × 9 = 45. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. 63 भागीला x बरोबर 7. आणि एकदा लक्षात आलं तर 5 घेऊया. बघा, म्हणून 63 बरोबर 7 आणि आता भागीला x समोर गेल्यानंतर झाले बघा गुणिला x. मग आता x ला समोरच ठेवूया आणि 7 गुणिला 7 मागे आणूया. म्हणजे 63 आता गुणिला 7 डाव्या साईडला आल्यानंतर होणार भागीला 7 आणि बरोबर x जसे आहे तसे. आता 7 × 9 = 63 आणि समोर x जसे आहे तसे. म्हणून x बरोबर येणार बघा 9. चला नेक्स्ट मध्ये घेऊया. 81 भागीला x बरोबर 27. तर x बरोबर किती. म्हणून आता शॉर्टमध्ये आपल्या लक्षात आलेलंच आहे. तर 81 बरोबर 27 आणि 81 ला भागाकारातील x समोर गेले बघा गुणाकारात. आता काय होते, तर 81 बघा, ह्या 81 ला या x ला गुणाकारातील 27 मागे येणार बघा भागाकारामध्ये, म्हणजे भागाकारात 27 आणि बरोबर x. आता 81 भागीला 27 म्हणजे 27 त्रिक 81. म्हणून x बरोबर ह्या ठिकाणी काय सांगता येते बघा 3. बरोबर आहे, x बरोबर सांगता येते 3. आणि त्या जे काटाकाटी असते का ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवणार. म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला 81 भागीला 27 करावयाचे, पण बऱ्याच लोकांचा 27चा टेबल पाठ नसते. मग याला एकतर तुम्ही 3 ने भाग देऊ शकता, 9 ने भाग देऊ शकता, आणखी ह्यामध्ये तुम्हाला मी कसोट्या शिकवणार समोर. बरोबर आहे, फक्त या ठिकाणी भागाकार शिकत आहोत, या ठिकाणी लक्षात घ्या, समोर घेणारच आहोत आपण. बघा, मग वरती ह्या दोनही संख्यांना 9 ने भाग जाते. 9 × 9 = 81, 9 त्रिक 27 आणि 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. उत्तर काय येते बघा 3. आपण या ठिकाणी 27 त्रिक 81 केलं. हेही तुम्हाला शिकवणार, पण हे स्टेप बाय स्टेप. सर्व गोष्टी एका जागेवर शिकता येत नसतात. चला नेक्स्ट मध्ये घेऊया. बघा, आता या ठिकाणी हा चिन्ह फक्त असं आलेलं नाही पूर्ण, तर हे असं आहे बघा. म्हणजे वर्गमुळात 5 बरोबर काय, वर्गमुळात 25
बरोबर 5. म्हणजे 25चे वर्गमूळ किती, याचं वाचन कसं असते, वर्गमुळात 5 किंवा 25चे वर्गमूळ किती. मग 25चे वर्गमूळ किती येते 5. आणि वर्ग म्हणजे काय, तर थोडक्यात जर आपण 5चा वर्ग म्हणजे 5चा घातांक 2 म्हणजे 5 2 वेळा घेऊन त्याचा गुणाकार, 5 जो घातांक असेल 2 घातांक आहे म्हणजे 2 वेळा घेऊन त्याचा गुणाकार, मग काय येते बघा 25. म्हणजे या 5चा वर्ग काय येते बघा 25. आणि या 25चे जर आपण वर्गमूळ घेतले बघा, तर आपण याला कर्णी चिन्हात वर्गमुळाच्या चिन्हात टाकले तर त्याचं वर्गमूळ येते बघा 5. म्हणून या ठिकाणी 25चे वर्गमूळ काय सांगितले गेले बघा 5. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, या ठिकाणी वर्गमुळात 81 काय आहे बघा, वर्गमुळात 81 म्हणजे 81चे वर्गमूळ, तर 81चे वर्गमूळ सांगता येते बघा आपल्याला 9. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, वर्गमुळात 49 म्हणजे 49चे वर्गमूळ किती, तर सांगता येते बघा 7. हा 49 7चा वर्ग आहे किंवा त्याचे वर्गमूळ 49चे वर्गमूळ 7 आहे, 7चा वर्ग 49 आहे. नेक्स्ट मध्ये सांगता येते बघा, तर वर्गमुळात 64 बरोबर किती, म्हणजे 64चे वर्गमूळ सांगता येते बरोबर 8. नेक्स्ट मध्ये सांगता येते बघा, वर्गमुळात 100 किंवा 100चे वर्गमूळ किती, तर सांगता येते बघा 10. नेक्स्ट मध्ये सांगता येते बघा, वर्गमुळात 9 किंवा 9चे वर्गमूळ बरोबर किती, तर सांगता येते बघा 3. बघा ह्या स्टेप बाय स्टेप बेसिक घेतोय बघा आपण, आणि ह्यानंतर मूळ उदाहरणं असतात. पण नेक्स्ट मध्ये घेऊया, आता तुमच्या तर लगेच लक्षात येते बघा. मग आता ह्या ठिकाणी जर म्हटलं तर सांगता येते बघा, वर्गमुळात x बरोबर 5 तर x बरोबर किती. बघा आता वर्गमुळात x बरोबर 5 तर x बरोबर किती. मग सरळ सरळ नाही, x बरोबर काय सांगता येणार बघा 25. म्हणजे या 5चा वर्ग इथे करूया, बरोबर आहे, 5चा वर्ग इथे करूया. म्हणून सांगता येते बघा x बरोबर 25. x बरोबर म्हणजे कुठलीही संख्या बघा, म्हणजे ही कोणतीही संख्या म्हणजे संख्या आहे बघा 7. जर याला कर्णी चिन्हामध्ये वर्गमुळाच्या चिन्हामध्ये जर टाकावायचं असेल तर 7चा वर्गच करावा लागेल, म्हणजे तरी यावं लागेल 49. बघा ह्या ठिकाणी तुम्हाला 6 आणि 6 बरोबर आहे वर्गमुळात किती, वर्गमुळात किती, तर 6चा वर्ग टाकावा लागेल 36. जर वर्गमुळातून बाहेर घेत आहोत, वर्ग चिन्हातून बाहेर घेत असू तर त्याचं वर्गमूळ घ्यावं लागेल. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी जर 81 असेल तर इकडे काय ना त्याचे वर्गमूळ 9. थोडक्यात इथं जर 3 असेल बरोबर त्या चिन्हामध्ये कर्णी चिन्हात टाकत असू तर 3चा वर्ग टाकावा लागेल 9, बरोबर. या ठिकाणी जर कर्णी चिन्हात 49 असेल तर बाहेर घ्यावं लागेल त्याचं वर्गमूळ 4. चला मग नेक्स्ट मध्ये घेऊया. बघा वर्गमुळात x बरोबर 4, वर्गमुळात x बरोबर 4 तर x बरोबर किती. मग आता शॉर्ट मध्ये बघा, ही जर संख्या इथं वर्ग चिन्हात टाकावायची असेल तर 4चा वर्ग घ्यावा लागेल, म्हणून x बरोबर काय येणार बघा या ठिकाणी 16. नेक्स्ट मध्ये बघा, वर्गमुळात x बरोबर 5 तर x बरोबर किती, म्हणून x बरोबर बघा ही संख्या जर तुम्हाला वर्ग चिन्हामध्ये टाकावायची असेल तर 5चा वर्ग घ्यावा लागेल, म्हणजे काय येणार बघा या ठिकाणी 25. नेक्स्ट मध्ये बघा, वर्गमुळात x बरोबर 6 तर x बरोबर किती, म्हणून x बरोबर ही संख्या जर इथं वर्ग चिन्हामध्ये टाकावा लागेल तर xचा 6चा तो वर्ग असेल, म्हणून किती येणार बघा 36. नेक्स्ट मध्ये बघा, वर्गमुळात x बरोबर 7 तर x बरोबर किती. मग थोडक्यात हा 7 जर वर्ग चिन्हामध्ये टाकावायचा असेल तर त्याचा वर्ग करावा लागेल, मग x बरोबर येणार बघा 49. नेक्स्ट मध्ये बघा, वर्गमुळात x बरोबर या ठिकाणी लिहायचं विसरलेलं आहे, कुठलाही एखादा अंक लिहूया आपण, क्वेश्चन मार्क नाही घ्यावा लागणार, तर आपण कुठलाही एखादा अंक घेऊया 9, बरोबर आहे. म्हणून x बरोबर आता 9 जर या ठिकाणी वर्ग चिन्हात टाकावायचं असेल वर्ग तर त्याचा 9चा वर्ग घ्यावा लागेल, मग 9चा वर्ग येते बघा 81.
म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर येते बघा x बरोबर 81. नेक्स्ट मध्ये घेऊया बघा वर्गमुळात 25 भागीला x बरोबर 1 तर x बरोबर किती. स्टेप बाय स्टेप आहे ना, अतिशय सोपं उदाहरण आहे, फक्त तुम्हाला बेसिक पासून शिकावं लागेल. सुरुवातीला आता 25 चे वर्गमूळ काय सांगता येईल बघा. आता जर 25 इथं वर्ग चिन्हात आहे तर त्याचं वर्गमूळच बाहेर येणार 5. म्हणून 25 चे वर्गमूळ काय येणार बघा 5 भागीला x बरोबर 1. आता तर x बरोबर किती. मग पहिल्यासारखंच ना, मग काय सांगता येते बघा 5 बरोबर 1. आता भागीला x बाजू बदलून उजवीकडे गेल्यानंतर होणार गुणिला x आणि म्हणून मग आता x बरोबर काय होणार तर 5 ला x ला गुणाकारातील 1 मागे बाजू बदलून कुठे येणार बघा भागाकार. मग x बरोबर 5 भागीला 1 5 म्हणजे 5 येईपर्यंतच 1 चा टेबल म्हणा, म्हणजे 1 5 5. म्हणून इथे येतात बघा x बरोबर 5. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. आणि मित्रांनो या ठिकाणी शिकत असताना तुमची नोटबुक आणि पेन हातामध्येच असू द्या. प्रत्येक उदाहरण व्हिडिओ पॉज करत स्टॉप करत सर्व उदाहरणं या ठिकाणी लिहून द्या. नेक्स्ट एक्झाम्पल समजा येते बघा 25 भागीला वर्गमुळात x बरोबर 5 तर x बरोबर किती. मग स्टेप बाय स्टेप घ्यायचं, कधीच काय करायचं जास्त गडबड करायची नाही. बघ आता म्हणून 25 बरोबर समोरील 5 जसे आहेत तसे. आता भागीला वर्गमुळात x बघा काय आहे भागीला वर्गमुळात x बाजू बदलून उजवीकडे गेल्यानंतर काय होणार बघा गुणिला वर्गमुळात x बरोबर आहे. आता काय होते तर बघा हे गुणिला या ठिकाणी 25 जसे आहेत तसेच लिहिले. आता हे गुणाकारात 5 आहे, बाजू बदलून डावीकडे आल्यानंतर जाणार बघा भागाकारात 5 समोरचे वर्गमुळात x जसे आहेत तसे. आता 25 भागीला 5 म्हणजे 25 येईपर्यंत जर 5 चा टेबल म्हटला तर 5 5 25 समोर बरोबर वर्गमुळात x. आणि आपण कितीतरी वेळा पाहिलं ह्या ठिकाणी 5 बरोबर वर्गमुळात 5 चा वर्ग टाकावा लागेल ना. मग 5 चा वर्ग किती होणार 25 म्हणजे x च्या जागेवर काय येणार 25. म्हणून x बरोबर काय सांगितलं जाते आपल्याला या ठिकाणी 25. म्हणून x बरोबर या ठिकाणी काय सांगता येतात बघा 25. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. स्टेप बाय स्टेप महत्वाचे असतात मित्रांनो. एकदा का तुमच्या स्टेप क्लिअर लक्षात आल्यात का तर गणिता इतका सोपा विषय कुठलाच नाही. बघा नेक्स्ट मध्ये 36 भागीला x वर्गमुळात x बरोबर 6 तर x बरोबर किती. मग सुरुवातीला 36 बरोबर 6. आता भागीला वर्गमुळात x समोर बाजू बरोबर चिन्हाच्या डावीकडून उजवीकडे गेल्यानंतर होणार गुणिला वर्गमुळात x. आता वर्गमुळात x जसे आहेत तसे उजवीकडे ठेवूया आणि मागे 36 गुणिला 6 बाजू बदलून मागे आल्यानंतर होणार भागीला 6. आता 6 6 36 बरोबर वर्गमुळात x. म्हणून 6 बरोबर जर 6 बरोबर वर्गमुळात लिहायचा असेल तर 6 चा वर्ग 36 म्हणून x बरोबर काय येणार 36. x च्या जागेवर काय लिहितोय आपण 36 म्हणून x बरोबर 36. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा वर्गमुळात 81 भागीला x बरोबर 3 तर x बरोबर किती. बघा आता या ठिकाणी तर वर्गमुळात x असेल भागीला x बरोबर 3 तर x बरोबर किती. आता या ठिकाणी वर्गमुळात 81 जसे आहे तसे बरोबर 3. मला एक सांगा भागीला x समोर गेल्यानंतर काय होणार
गुणिला x. आता वर्गमुळात 81 त्या ठिकाणी x ला गुणाकारातील 3 बाजू बदलून मागे येणार बघा भागाकार भागिला 3 समोर राहते x. आता मला एक सांगा, हे संख्या जर कर्णी चिन्हामध्ये वर्ग चिन्हामध्ये असेल तर 3 ने जर 81 ला भागावयाचे तर आपल्याला सर्वप्रथम एक तर 3 ला वर्ग चिन्हात टाकावे लागेल किंवा 81 ला वर्ग चिन्हाच्या बाहेर घ्यावे लागेल. मग 81 चे वर्गमूळ घेऊया ना. 81 चे वर्गमूळ काय येणार बघा शॉर्टमध्ये, वर्गमुळात 81 बरोबर 9 म्हणजे 81 चे वर्गमूळ काय येणार 9 आणि भागिला 3 बरोबर x म्हणजे 9 भागिला 3 3 त्रिक 9 बरोबर x आणि मग इथं ते शॉर्टमध्ये मिळाले x बरोबर 3. x बरोबर काय सांगता येणार आपल्याला 3. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया बघा 49 भागिला वर्गमुळात x बरोबर 7. इकडे सोडूया बघा 49 भागिला वर्गमुळात x बरोबर 7 तर x बरोबर किती, म्हणून 49 बरोबर 7 आणि आता भागिला वर्गमुळात x बाजू बदलून उजवीकडे गेल्यानंतर गुणिला वर्गमुळात x. आता 49 गुणिला 7 बाजू बदलून डावीकडे आल्यानंतर झाले भागिला 7 बरोबर वर्गमुळात x. आता 49 भागिला 7 7 7 49 बरोबर वर्गमुळात x म्हणून 7 बरोबर वर्गमुळात जर 7 ला वर्ग चिन्हात लिहावयाचा असेल तर 7 चा वर्ग 49 म्हणजे x च्या जागेवर काय लिहितोय आपण 49 आणि म्हणून x बरोबर काय सांगता येईल उत्तर 49 म्हणून x बरोबर उत्तर मिळाले बघा आपल्याला या ठिकाणी 49. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा आता कंसात +5 भागिला +5 बघा ह्या ठिकाणी तुम्ही असं पण लिहू शकतात 5 भागिला 5 बरोबर किती किंवा 5 डिवाइड 5 भागिला 5 बरोबर किती. बघा भागाकार चिन्हाऐवजी आपण काय वापर केला या पद्धतीमध्ये, म्हणजे या पद्धतीमध्ये म्हणजे त्याला 5 भागिला 5 असं पण लिहिता येतं, पण आपण स्टेप बाय स्टेप पुढे घेणारच आहोत आणि असे उदाहरण आपल्याला येणारच आहे. फक्त या ठिकाणी लक्षात घ्या. आता एक महत्त्वाचं लक्षात घ्या, या ठिकाणी आपण भागाकारात चिन्हाचा नियम बघत आहोत बरोबर आहे. मग चिन्हाचा नियमानुसार जर म्हटलं तर या ठिकाणी बघा एक धनसंख्या असेल काय जे असायची ते असेल पण त्या संख्येपूर्वी चिन्ह असेल धन. ह्याला जर आपण भागत असू तर दुसऱ्याही संख्येपूर्वी जर चिन्ह धन असेल संख्या जी असायची ते असेल बरोबर आहे. तर त्या ठिकाणी उत्तराचं चिन्ह सुद्धा काय येणार बघा धन. आणि हीच कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी घ्यावयाची आहे. बघा मग काय सांगता येते स्टेप बाय स्टेप. हे जे 5 आहेत बघा ह्या 5 पूर्वी चिन्ह कोणतं आहे धन म्हणजे धन 5 या ठिकाणी भागिला असंही चिन्ह किंवा हेही चिन्ह वापरता येते भागिला धन 5 बरोबर किती. थोडक्यात धन भागिला धन मग उत्तर पण काय येणार बघा धन संख्या जी असायची ती. बघा मग आता 5 पर्यंत 5चा टेबल 5 1 5 मग हे उत्तर काय ते म्हणजे भागाकार काय आला या ठिकाणी 1 म्हणजे धन 1. पण धन चिन्ह दिलं तरी चालते किंवा नाही दिलं तरी चालते, पण ऋण जर असेल तर मात्र निश्चितपणे द्यावंच लागते. या ठिकाणी धन आहे म्हणून नाही जरी दिलं तरी चालेल. म्हणून बघा ह्या ठिकाणी जे +5 आहे ना हे चुकीचं आहे मित्रांनो, एवढं लक्षात घ्या. काय आलं धन 5 भागिला धन 5 म्हणजे फक्त धन भागिला धन बरोबर उत्तर येते धन आणि 5 भागिला 5 म्हणजे 5 1 5. थोडक्यात या ठिकाणी हे उत्तर नाही तर काय उत्तर बघायचं धन 1. आणि हे बेसिकली लक्षात घ्या काय तर धन भागिला धन उत्तराचं पण चिन्ह येणार बघा धन. नेक्स्ट एक्झाम्पल आहे धन 15
भागिला धन 5 बरोबर किती? म्हणजे या ठिकाणी बघा काय म्हणतोय आपण, धन 15 भागिला, हे चिन्ह एकतर असं वापरा किंवा असं सेम आहे, मग काय भागिला 5 बरोबर बघा धन भागिला धन म्हणजे उत्तराचं पण चिन्ह येणार बघा धन. आता 15 येईपर्यंत 5चा टेबल म्हणा, मग 5 त्रिक 15, उत्तर काय आलं बघा 3. नेक्स्ट एक्झाम्पल काय सांगता येते, धन 25 भागिला धन 5 बरोबर किती? आता या ठिकाणी आणखी पण एक स्टेप वाढलेली आहे बघा. ह्या धन 25 कुठे आहे, या ठिकाणी कंसामध्ये आहे आणि त्या कंसापूर्वी चिन्ह नव्हतं म्हणजे धन, हे तर आपण यापूर्वी बघितलेलंच आहे बघा. असे उदाहरण घेतले होते आपण बेरीज वजाबाकीमध्ये बघा, धन 5 बरोबर आहे. मग या मूळ संख्येचं चिन्ह काय आहे, धन 5 एका कंसामध्ये आहे आणि त्या कंसाला सुद्धा चिन्ह आहे धन, पण दोनही चिन्ह समान आहेत. मग एकच चिन्ह घेतो आपण धन आणि कंस निघाला, बाहेर संख्या येते 5. मग या ठिकाणी तसंच बघा, ह्या पूर्वी चिन्ह नव्हतं, धन 25 आहे एका कंसामध्ये, कंसापूर्वी चिन्ह नव्हतं म्हणजे कोणतं आहे धन. आणि मग दोनही चिन्ह जर आपल्याला समान असतील तर आपण एकच चिन्ह घेतो धन आणि संख्या जी आहे ती. आता भागीला परत या ठिकाणी 5 कसे आहेत, धन 5 एका कंसामध्ये आहे आणि कंसाच्याही पूर्वी चिन्ह आहे धन. मग दोन चिन्ह समान आहे, सारखे आहे, एकच चिन्ह येणार बघा धन, संख्या जी आहे ती, म्हणजे थोडक्यात धन 25 भागीला धन 5. मग आपण ज्या संख्यांचा भागाकार करतोय त्या दोनही कशा आहेत, धन समान चिन्ह आहे, मग एकच चिन्ह घेऊया उत्तराला धन आणि 25 भागीला 5, 5 5 25, उत्तर काय आहे बघा या ठिकाणी धन 5. नेक्स्ट मध्ये या ठिकाणी तसं बघा, या 50 पूर्वी चिन्ह आहे धन 50 एका कंसामध्ये आहे, पण त्या कंसापूर्वी चिन्ह नाही म्हणजे कोणतं आहे बघा धन. मग आणि भागीला धन कंसात धन 15, मग सरळ बघा. आता या ठिकाणी भाग जाणार नाही, पॉईंटमध्ये घेतल्यापेक्षा आपण काय करूया किंवा जसं तसं घेऊन टाकूया बघा. चिन्हाचा नियम पहिला, दोनही चिन्ह समान आहेत धन आहे, मग संख्या एकच घेऊया 50 आणि भागीला समोर येते बघा धन समान आहे, मग एकच येणार धन, संख्या येते बघा 15. मग आता याला आपण ही स्टेप आपण समोर पण घेणार आहोत, पण लक्षात घ्या या ठिकाणी उत्तराला आपण चिन्ह काय येणार बघा धन. आणि असे आपल्याला नेक्स्ट मध्ये घेऊया कंसामध्ये 50 भागीला 15, याला लहान रूप द्या फक्त, काय येते बघा 5 10 50, 5 त्रिक 15 आणि चिन्ह येते बघा धन कंसामध्ये 10 भागीला 3 बरोबर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया बघा. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं स्टेप बाय स्टेप बघा, दोन्ही चिन्ह समान आहेत, एकच येणार धन, संख्या जी आहे ती 65 भागीला दोन चिन्ह आहेत समान आहेत, मग चिन्ह एकच येणार धन, संख्या जी आहे ती. आता धन भागीला धन, उत्तराचे पण चिन्ह धन, मग 65 येईपर्यंत त्याचा टेबल म्हणा 23 5 65 म्हणजे उत्तर येणार धन 5. नेक्स्ट मध्ये नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येतात बघा. ते या ठिकाणी परत चिन्हाचे नियम बघा. तुम्हाला यापूर्वी आपण घेतलं होतं, जर असेल ऋण 5 -5 एका कंसामध्ये, पण त्या कंसाच्याही पूर्वी चिन्ह असेल ऋण, दोनही ऋण वजा, तर एकच चिन्ह येणार बघा धन, संख्या जी आहे ती. याच बेसिकचा वापर या ठिकाणी बघा. ऋण कंसात ऋण 45 भागीला ऋण कंसात ऋण 5 बरोबर किती. मग दोन चिन्ह आहेत समान आहेत, ऋण एकच चिन्ह येणार बघा धन आणि संख्या जी आहे ती. भागीला परत ऋण कंसात ऋण 5. आता हे बेसिक तुमचं झालेलं आहे, म्हणजे आता वेळ वाचूया, शॉर्टमध्ये लिहूया बघा. दोन चिन्ह आहेत समान आहेत, ऋण एकच येणार धन
संख्या जी आहे ती. आता ह्याचाच विचार करा बघा, धन भागीला धन बरोबर उत्तराचं चिन्ह येणार बघा धन, आणि 45 भागीला 5, 5 9 45, म्हणजे उत्तर येणार धन 9 किंवा फक्त 9 या ठिकाणी. बघा आता ऋण भागीला ऋण फक्त एवढ्या संख्येचा विचार बघा, मग एकच चिन्ह येणार धन, संख्या जी आहे ती भागीला ऋण धन, संख्या जी आहे ती. मग दोनही धन धन असेल. आता भागाकार आपण धन 21 भागीला धन 7 ह्यांचा करतोय, म्हणजे धन भागीला धन उत्तराचे पण चिन्ह धन, मग 21 भागीला 7, 7 त्रिक 21 म्हणजे धन 7. नेक्स्ट मध्ये ऋण येणार धन 36 भागीला ऋण येणार धन 4, मग धन भागीला धन उत्तराचे चिन्ह धन, 36 भागीला 4 म्हणजे 4 9 36. नेक्स्ट बघा ऋण धन 72 भागीला ऋण धन 9, धन भागीला धन धन 72 भागीला 9, 9 8 72. या ठिकाणी ऋण धन संख्या 81 भागीला ऋण धन संख्या 9. बघा धन भागीला धन धन आणि 81 भागीला 9, 9 9 81 धन 81. बघा ऋण धन संख्या 56 भागीला ऋण धन संख्या 7, धन भागीला धन उत्तराचे चिन्ह धन, 7 8 56 म्हणजे धन 8. उत्तर येते बघा या ठिकाणी धन 8. आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक उदाहरण नोटबुक आणि पेन तर तुमच्या हातामध्येच असू द्या, प्रत्येक उदाहरण व्हिडिओ पॉज करून मात्र निश्चितपणे लिहून घ्या. चला नेक्स्ट मध्ये घेऊया. आणि एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतोय बघा, आपण अतिशय बेसिक पासून पण हाय लेवल पर्यंत संपूर्ण अंकगणित अतिशय बेसिक मध्ये शिकत आहोत. आणि तुम्हाला सांगतोय आपल्या समोर जर शिकणारा विद्यार्थी 0 असेल, त्याला काहीच येत नाही, ब्लँक पाटी आहे, कोरी पाटी आहे, तरी तो प्रत्येक विद्यार्थी या ठिकाणी परफेक्ट होणार म्हणजे होणार ह्याची आपण या ठिकाणी 100% गॅरंटी देतोय. बरोबर आहे. तर मी शिकवलेलं जर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजत असेल विद्यार्थी मित्रांनो, तर निश्चितपणे या व्हिडिओला एकदा लाईक करा. कारण तुम्ही जर व्हिडिओला लाईक करा तर यूट्यूबच्या सिस्टमनुसार ॲटोमॅटिक आपला व्हिडिओ प्रमोशन व्हिडिओचे होणार आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचणार. सोबतच तुमच्याही मित्रांना तुम्ही स्वतः शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त मित्र आपल्या सोबत जुळायला पाहिजे, आपल्या चॅनलसोबत जुळायला पाहिजे, जेणेकरून माझाही आत्मविश्वास आणखी वाढेल आणि आपण जी मेहनत घेतोय ती समाजातील इतर लोकांना कुठेतरी उपयोगी ठरत आहे, समाजाचे ऋण आपण या ठिकाणी फेडत आहोत या भावनेने मलाही शिकवायला इंटरेस्ट येणार आणि तेवढ्याच मेहनतीने मी आणखी लेक्चर्स या ठिकाणी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. जर चॅनलवरती तुम्ही स्वतःही नवीन असाल तर निश्चितपणे चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नोटिफिकेशन्स ऑन होईल आणि ह्यानंतर अपलोड केलेल्या व्हिडिओच्या सूचना या सर्वप्रथम तुम्हाला मिळतील आणि सर्वात अगोदर तो व्हिडिओ तुम्ही बघा. चला नेक्स्टमध्ये घेऊया. बघा आता ह्या ठिकाणी जर म्हटलं तर एक बेसिक असं लक्षात घ्या, जर आपण ऋण भागीला धन करत असो, ऋण भागीला धन करत असो, मग उत्तर काय येणार बघा, ऋण भागीला धन वेगवेगळे चिन्ह आहेत, मग एकच उत्तराचं चिन्ह येणार बघा ऋण. म्हणजे आपण ज्या संख्यांचा भागाकार करतोय त्यांचे चिन्ह जर वेगवेगळे असतील, एक तर ऋण धन असेल किंवा धन ऋण असेल, म्हणजे वेगवेगळं असेल तर उत्तराला एकच चिन्ह येणार बघा ऋण. हे बेसिकचा या ठिकाणी वापर करूया. बघा मग या ठिकाणी ऋण बघा काय येणार बघा धन भागीला धन काय येणार बघा धन, पण उत्तराचं चिन्ह मात्र काय येणार बघा धन. मग स्टेप बाय स्टेप घेऊया. ऋण एकच येणार धन संख्या 6 भागीला धन एकच चिन्ह येणार धन संख्या 2, म्हणजे धन 6 भागीला धन 2
बरोबर उत्तराला एकच चिन्ह येणार धन, मग बेत्रिक 6 उत्तर येणार बघा या ठिकाणी धन ते. नेक्स्ट मध्ये ऋण ऋण 56 मग चिन्ह एकच येणार धन, संख्या 56 जशी आहे तशी भागीला. आता मात्र लक्षात घ्या इथं धन 8 कंसामध्ये कंसाला चिन्ह ऋण असमान चिन्ह आहे, मग एकच चिन्ह येणार बघा या ठिकाणी ऋण संख्या जी आहे. मग उत्तर काय येणार बघा धन भागीला ऋण, धन भागीला ऋण उत्तराला चिन्ह ऋण, मग 8 7 56 म्हणजे ऋण 7. नेक्स्ट मध्ये बघा ऋण ऋण एकच येणार धन, संख्या 72 भागीला धन 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 संख्या 8, मग धन 72 भागीला धन 8 उत्तराला चिन्ह येणार धन, 72 भागीला 8 8 9 72 धन. बरोबर आहे धन. चालेल. तर विद्यार्थी मित्रांनो आपण यानंतर राहिलेला भाग हा समोरील लेक्चरमध्ये घेणार आहोत. पण सर्वप्रथम तुम्हाला जर हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजत असेल तर तुमच्या स्कॉलरशिपची तयारी करणारे बघा, त्यानंतर नवोदयची तयारी करणारे स्कॉलरशिप जर तुम्ही 4थ्या वर्गामध्ये असाल तर स्कॉलरशिप समोरील वर्षी 5व्या वर्गाला असेल, म्हणजे 4थ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना आणि 5व्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना सोबतच 3ऱ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही शेअर केला तरी चालेल. बघा समोर तुम्ही इतर 6वीच्या विद्यार्थ्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा. स्कॉलरशिप तुम्हाला 8व्या वर्गाला द्यावयाची, 8व्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना पण जोडण्याचा प्रयत्न करा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी या बेसिक चॅनलवर शिकण्यासाठी तुम्ही घेऊन या. म्हणजे सर्वांचं महाराष्ट्र राज्यातील एकही विद्यार्थी हा गणितामध्ये मागे नसावा, गणितामध्ये तो परफेक्ट असावा, त्यासाठी त्यांना या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. राहिलेला भाग नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया.